नमस्कार. मी प्राध्यापक दगडू शेख परत एकदा आपलं या टॅली ऑनलाईन क्रॅश कोर्समध्ये स्वागत करतो. आतापर्यंत आपण फंडामेंटल्स ऑफ बिझनेस आणि व्यवसायाचे वेगवेगळे प्रकार पाहिलेले आहेत. त्या प्रकारामध्ये बिझनेस ॲज पर वर्किंग पॉईंट ऑफ व्ह्यू कोणते आहेत? फॉर एक्झाम्पल मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन, ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, सर्व्हिस ऑर्गनायझेशन. बिझनेस ॲज पर प्रॉफिट पॉईंट ऑफ व्ह्यू, प्रॉफिट ऑर्गनायझेशन आणि नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. अँड बिझनेस ॲज पर लीगल or licensing point of view, sole trading concern or partnership, proprietorship firm, joint Hindu family business, cooperative society आणि जॉईंट स्टॉक कंपनी. जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये परत प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि पब्लिक लिमिटेड कंपनी. आणि जो सहावा महत्त्वाचा प्रकार आहे लायसन्सिंगनुसार तो म्हणजे ट्रस्ट किंवा सोसायटी ॲक्ट. नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनसाठी प्रत्येक स्टेटचे वेगळे नियम आहेत, वेगळे राज्य कायदे आहेत. तर एखादी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन जर रजिस्टर करायची असेल तर ट्रस्ट ॲक्ट किंवा सोसायटी ॲक्टच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करता येतं. तर हे सर्व आपण बिझनेस म्हणजे काय आणि बिझनेसचे प्रकार सिस्टमॅटिकली पाहिलेले आहेत. तुम्ही सिस्टमॅटिकली याचा अभ्यास केलेला आहे आणि दिलेले क्वेश्चन्स आणि क्विज व्यवस्थितरित्या सोडवलेले आहेत. आता आपण पुढच्या विषयाकडे वळणार आहोत, ट्रान्झॅक्शन, व्यवहार. कारण की कुठल्याही व्यवसायामध्ये ट्रान्झॅक्शन घडल्याशिवाय आपण अकाउंटिंग सुरू करू शकत नाही, हिशोब सुरू करू शकत नाही. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट आहे ट्रान्झॅक्शन. Meaning of transaction. A transaction is a financial event that takes place in the course of business and it affects the financial position of the company. ट्रान्झॅक्शन म्हणजे एक फायनान्शियल इव्हेंट आहे. आता इव्हेंट म्हणजे काय? कोणतीही घटना, आपल्या व्यवसायात घडणारी कोणतीही घटना त्याला इव्हेंट असं म्हणतो. आपण बिझनेस हँडल करतो म्हणजे एक प्रकारे इव्हेंट मॅनेजमेंट करत असतो. मग ते मार्केटिंग करण्याचं इव्हेंट असेल, प्रमोशन करण्याचं इव्हेंट असेल, वस्तू खरेदी करण्याचं इव्हेंट असेल, वस्तू विक्री करण्याचं इव्हेंट असेल, कस्टमर किंवा सप्लायर सोबत फॉलोअप घेणं असेल, एम्प्लॉई सोबतचे रिलेशन असतील किंवा व्यवसायामध्ये करण्यात येणाऱ्या सर्व ॲक्टिव्हिटीजना आपण इव्हेंट असं म्हणतो. ज्या स्टुडंटनं किंवा शिक्षकानं किंवा व्यापाऱ्यानं इव्हेंट मॅनेजमेंट जर व्यवस्थित करण्यात आलेला असेल तर त्यांचा व्यवसाय नक्कीच यशस्वी होईल. त्यापैकीच एक महत्त्वाचा इव्हेंट असतो, त्याला म्हणलं जातं ट्रान्झॅक्शन. पण इव्हेंट आणि ट्रान्झॅक्शनमध्ये फरक काय? तर आता मी तुम्हाला वेगवेगळ्या इव्हेंटची लिस्ट सांगितली. तर सगळेच इव्हेंट हे ट्रान्झॅक्शन नाही आहेत. लक्षात घ्या, व्यवसायामधले सर्वच इव्हेंट हे ट्रान्झॅक्शन नाही आहेत, पण व्यवसायातले सर्व ट्रान्झॅक्शन हे इव्हेंट आहेत. मग ट्रान्झॅक्शन कशाला म्हणलं जातं? ज्याचा आपल्या व्यवसायाच्या फायनान्शियल पोझिशनवर इफेक्ट पडतो त्याला ट्रान्झॅक्शन असं म्हणलं जातं. मग फॉर एक्झाम्पल, तुम्ही बँकेत पैसे डिपॉझिट करत आहात, या ठिकाणी तुमचं बँक बॅलन्स वाढत आहे आणि कॅश बॅलन्स कमी होत आहे, तर त्याला ट्रान्झॅक्शन असं म्हणलं जातं. किंवा तुम्ही वस्तू विक्री करत आहात, तुमच्याकडला कॅश बॅलन्स वाढत आहे आणि स्टॉक कमी होत आहे, गुड्स कमी होत आहेत, याला सुद्धा ट्रान्झॅक्शन असं म्हणलं जातं. थोडक्यात, ज्या घटनेमुळं तुमच्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन चेंज होते, आर्थिक परिस्थिती बदलते, अशा प्रत्येक इव्हेंटला ट्रान्झॅक्शन असं म्हणलं जातं. मग ट्रान्झॅक्शन घडलं तरच तुमच्या व्यवसायाचं अकाउंटिंग किंवा हिशोब करता येईल. मग यानुसार काही ट्रान्झॅक्शनचे प्रकार आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पण या प्रकाराला सुरुवात करण्या अगोदर हे लक्षात घ्या की आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये इंडिव्हिज्युअल पर्सन्स अकाउंटिंग आणि बिझनेस अकाउंटिंग हे दोन फरक पाहिलेले आहेत आणि दोन्ही ठिकाणी ट्रान्झॅक्शन घडतात. तर प्रत्येक स्टुडंटनी हे सगळे लेक्चर ऐकत असताना हे लक्ष द्या की पहिलं प्रिफरन्स आपल्याला द्यायचं आहे, कारण की डायरेक्ट बिझनेसचं अकाउंटिंग सुरू करण्या अगोदर आपलं इंडिव्हिज्युअल अकाउंटिंग सुद्धा आपल्याला सुरू करायचं आहे. इंडिव्हिज्युअल पर्सनल अकाउंटिंग, ज्यामुळं आपल्याला आपण इन्कम टॅक्ससाठी इलिजिबल आहोत का नाही हे लक्षात येईल. मग मी हे ट्रान्झॅक्शन म्हणजे काय शिकवत असताना सर्वांनी हे लक्ष द्यायचं आहे की जर मला पर्सनल अकाउंटिंग करायची असेल तर माझ्या फॅमिलीमध्ये किंवा माझे पर्सनल ट्रान्झॅक्शन कोणते आहेत हे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि जर मी बिझनेस करत असेल तर माझे बिझनेस ट्रान्झॅक्शन कोणते आहेत हे देखील समजणं महत्त्वाचं आहे. हे जर व्यवस्थित समजत असेल तर सक्सेसफुली प्रत्येक स्टुडंट, टीचर किंवा व्यापारी अगोदर स्वतःचे अकाउंटिंग त्यांना करता येईल आणि त्यानंतर व्यवसायाचे अकाउंटिंग देखील
ते सक्सेसफुली करू शकतील. तर आपलं मेन टार्गेट आहे ट्रान्झॅक्शन हा पॉईंट समजल्यानंतर तुम्हाला इंडिव्हिज्युअल बिझनेस अकाउंटिंग, इंडिव्हिज्युअल पर्सनल अकाउंटिंग सुद्धा करता आली पाहिजे आणि तुमचा जर व्यवसाय असेल तर व्यवसायाची अकाउंटिंग सुद्धा करता आली पाहिजे. आता याच्यामध्ये आपण काही फरक पाहणार आहोत की डिफरन्स बिटवीन कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन. नेमका दोघांमध्ये फरक काय? कुठल्याही फॅमिलीमध्ये एखाद्या इंडिव्हिज्युअल पर्सनचं अकाउंटिंग असेल किंवा एखादी फॅमिली असेल किंवा कोणता व्यवसाय असेल, प्रत्येक ठिकाणी हे दोनच प्रकारचे व्यवहार होतात. मग तो व्यवसाय कोणताही असेल, ॲज पर वर्किंग पॉईंट ऑफ व्ह्यू, ॲज पर प्रॉफिट पॉईंट ऑफ व्ह्यू और ॲज पर लिगल पॉईंट ऑफ व्ह्यू, किंवा एखाद्या व्यक्तीचा पर्सनल ट्रान्झॅक्शन असेल किंवा फॅमिलीचं ट्रान्झॅक्शन असेल, पण कुठल्याही ट्रान्झॅक्शनचे दोनच प्रकारामध्ये डिवायडेशन करण्यात येते. पहिला प्रकार आहे कॅश ट्रान्झॅक्शन आणि दुसरा प्रकार आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन. हे दोन ट्रान्झॅक्शन समजले म्हणजे तुम्हाला अकाउंटिंग समजले, हिशोब समजला. मग कॅश ट्रान्झॅक्शन कशाला म्हणलं जातं? वेन इमिडिएट कॅश पेड ऑर रिसिव्ड इन एनी ट्रान्झॅक्शन इज कॉल्ड ॲज कॅश ट्रान्झॅक्शन. व्यवहार घडल्याबरोबर लगेच पैशाची देवाण किंवा घेवाण करण्यात येत असेल तर त्याला कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हणण्यात येतं. लगेच तात्काळ वस्तू खरेदी केलेली आहे, तात्काळ पेमेंट केलेलं आहे, वस्तू विक्री झालेली आहे, तात्काळ पेमेंट आलेलं आहे, तरच त्याला कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हणलं जातं. कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे फक्त पैसा येत असेल तर त्याला कॅश ट्रान्झॅक्शन म्हणलं जात नाही. आजकाल डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ऑनलाईन पेमेंट, RTGS, NEFT, वेगवेगळे वॉलेट्स, फोनपे, गुगल पे याचा वापर करून सुद्धा मोठ्या प्रमाणावर डिजिटल ट्रान्झॅक्शन घडत आहेत. तर व्यवहार घडल्याबरोबर या बँकेच्या माध्यमातून जरी तात्काळ पैसे देण्यात किंवा घेण्यात आलेले असतील तरी सुद्धा त्याला कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हणलं जातं. तर क्रेडिट ट्रान्झॅक्शन कोणाला म्हणलं जातं? वेन पेमेंट इज रिसिवेबल और पेएबल इन एनी फ्युचर डेट, दिस टाईप ऑफ ट्रान्झॅक्शन इज कॉल्ड ॲज क्रेडिट ट्रान्झॅक्शन. की व्यवहार घडलेला आहे, उधार खरेदी केलेला आहे, आपण सप्लायरनं आपल्याला 8 दिवस, 10 दिवस, 1 महिना, 2 महिना अशी मुदत दिलेली आहे. म्हणजे वस्तू खरेदी केल्यानंतर पेएबल आहे, म्हणजे आपल्याला पैशाचं पेमेंट करण्यासाठी मुदत मिळालेली आहे. किंवा वस्तू विक्री केल्यानंतर आपण कस्टमरला मुदत दिलेली आहे आणि कस्टमरकडून पैसा रिसिवेबल आहे, अशा ट्रान्झॅक्शनला क्रेडिट ट्रान्झॅक्शन असं म्हणलं जातं. त्या ठिकाणी तात्काळ पैशाची देवाणघेवाण होत नाही, एक मुदत दिली जाते आणि त्या मुदतीनंतर पैशाची देवाणघेवाण करण्यात येते, ज्याला आपण पेएबल किंवा रिसिवेबल असं म्हणलं जातं. दुसरा महत्त्वाचा फरक आहे, इन दिस ट्रान्झॅक्शन देर इज नो नीड टू मेंटेन द रेकॉर्ड ऑफ पार्टी नेम. नगदी व्यवहारामध्ये व्यवहार नगदी असल्यामुळं वस्तू खरेदी केली लगेच पेमेंट करण्यात येतं, वस्तू विक्री केली लगेच पेमेंट येतं, त्यामुळं या ठिकाणी पार्टीचं नाव लिहिणं कंपल्सरी नाही आहे, ऑप्शनल आहे. तर या ठिकाणी कंपल्सरी नाही आहे. तर उधार व्यवहारामध्ये व्यवहारच उधार झालेला आहे, त्याच्यामुळे पार्टीचं नाव लिहिणं कंपल्सरी आहे. कारण की कोणाकडून उधार खरेदी केलेलं आहे त्याला वेळेवर पैसे द्यायचे असतात आणि ज्यांना उधार विकलेलं आहे त्यांच्याकडून वेळेवर पैसे घ्यायचे असतात. यामुळं क्रेडिट ट्रान्झॅक्शनमध्ये ज्या पार्टीसोबत आपला व्यवसाय किंवा व्यवहार झालेला आहे त्यांचं नाव रेकॉर्ड करणं कंपल्सरी आहे. पुढचा महत्त्वाचा फरक आहे, कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये मेनली कॅश आणि बँक अकाउंटचा रेकॉर्ड मेंटेन केला जातो. कारण की नगदी व्यवहार जरी होत असेल तरी नगदी व्यवहार सुद्धा कॅशच्या माध्यमातून सुद्धा होऊ शकतो आणि बँकेच्या माध्यमातून सुद्धा होऊ शकतो. 100 रुपयाची जर वस्तू खरेदी करण्यात आली असेल कॅशमध्ये पेमेंट करता येईल किंवा बँकेच्या माध्यमातून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, वेगवेगळे वॉलेट्स, RTGS, NEFT या माध्यमातून पेमेंट करता येते. म्हणजे नगदी व्यवहार म्हणजे फक्त पैसा आला तरच नगदी व्यवहार नाहीये, तर बँकेच्या माध्यमातून जरी व्यवहार होत असेल त्याला सुद्धा नगदी व्यवहार असं म्हणलं जातं. तर कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये कॅश अकाउंट आणि बँक अकाउंट हे दोन अकाउंट मेनली इन्व्हॉल्व असतात. तर क्रेडिट ट्रान्झॅक्शनमध्ये कस्टमर आणि सप्लायरचे अकाउंट मेन्शन करणं कंपल्सरी आहे, कारण की उधार व्यवहार आहे. कुणाकडून आपण उधार खरेदी केलेलं आहे किंवा कुणाला उधार विकलेलं आहे हे आपल्याला रेकॉर्ड मेंटेन करणं गरजेचं आहे. पुढचा महत्त्वाचा फरक आहे, सप्लायर अँड कस्टमरचे नावं कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये मेन्शन करायची गरज नाही. जर व्यापाऱ्याला जर वाटत असेल तर नॅरेशनमध्ये ते नाव मेन्शन करू शकतात की कोणत्या सप्लायरकडून नगदी खरेदी करण्यात आलेलं आहे किंवा कोणत्या कस्टमरला नगदी विक्री करण्यात आलेलं आहे. नाव लिहिणं कंपल्सरी नाही आहे, परंतु ॲडिशनल रेकॉर्डसाठी जर व्यापाऱ्याला जर मेंटेन करायचं असेल तर नॅरेशनमध्ये कोणाकडून नगदी खरेदी करण्यात आलेलं आहे ते सप्लायरचं नाव लिहिता येईल किंवा कोणाला नगदी विक्री करण्यात आलेलं आहे त्या कस्टमरचं नाव देखील मेन्शन करता येईल. तर क्रेडिट ट्रान्झॅक्शनमध्ये
ज्या सप्लायरकडून उधार खरेदी करण्यात येतं त्याला सन्ड्री क्रेडिटर असं म्हणलं जातं, आणि ज्या कस्टमरला उधार विकलं जातं त्याला सन्ड्री डेटर असं म्हणलं जातं. आणि यांचा रेकॉर्ड प्रॉपर या दोघांचे अकाउंट मेंटेन करायला लागतात. सन्ड्री क्रेडिटर्सना वेळेवर पैसे पेएबल असतात, त्यांना वेळेवर पेमेंट करणं गरजेचं आहे. आणि सन्ड्री डेटर्सकडून पैसे रिसिवेबल असतात, त्यांच्याकडून टाइम टू टाइम पैसे वसूल करणं गरजेचं असतं. कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये कोणत्याही प्रकारचं फ्युचर रेकॉर्ड किंवा एंट्री मेंटेन करायची गरज नाही. नगदी व्यवहार आहे. नगदी व्यवहार आहे म्हणजे वस्तूची खरेदी केली, तात्काळ पैसे गेलेले आहेत, वस्तूची विक्री झाली, तात्काळ पैसे आलेले आहेत, म्हणजे व्यवहार तिथंच संपलेला आहे. आणि व्यवहार संपलेला असल्यामुळं आपल्याला त्यानंतर कुठलाही रेकॉर्ड मेंटेन करायची गरज राहत नाही. पण क्रेडिट ट्रान्झॅक्शनमध्ये परचेस किंवा सेलचं ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर किंवा कोणतंही ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर उधार व्यवहार असल्यामुळं कोणाकडून उधार घेतलेलं आहे, कोणाला पेएबल आहे, ह्याचं सन्ड्री क्रेडिटरचं नाव लिहिणं गरजेचं आहे. आणि जर उधार विक्री करण्यात आली असेल तर कोणाकडून रिसिवेबल आहे त्या व्यक्तीचं नाव सन्ड्री डेटर म्हणून लिहावं लागतं. त्यामुळं फ्युचर रेकॉर्ड ट्रान्झॅक्शन संपल्यानंतर देखील क्रेडिट ट्रान्झॅक्शनमध्ये फ्युचर रेकॉर्ड मेंटेन होतो. म्हणजे कोणाला पेएबल आहे आणि कोणाकडून रिसिवेबल आहे हा रेकॉर्ड मेंटेन करावा लागतो. आणि टाइम टू टाइम पेमेंट करावं लागतो आणि टाइम टू टाइम रिसिप्ट घ्यावी लागते. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा फरक आहे, बिफोर स्टार्टिंग अकाउंटिंग एनीवन नीड टू अंडरस्टँड पर्सेंटेज ऑफ डेली कॅश ट्रान्झॅक्शन इन एनी बिझनेस. कुठल्याही स्टुडंट, टीचर किंवा व्यापाऱ्यांनी अकाउंटिंग सुरू करण्या अगोदर हे समजून घेणं गरजेचं आहे की त्यांनी ज्या व्यवसायाचं अकाउंटिंग करणार आहेत त्या व्यवसायामध्ये डेली कॅश ट्रान्झॅक्शनचं प्रमाण किती आहे. लक्षात ठेवा, कॅश ट्रान्झॅक्शनचं प्रमाण जर त्या व्यवसायात जास्त असेल तर अकाउंटिंग करणं खूप सोपं आहे. त्याचं कारण व्यवहार त्याच दिवशी संपतो. मार्केट, तुम्ही जर आपल्या मार्केटमध्ये जर सर्च केलं, तुम्ही कुठेही मार्केटमध्ये खरेदी करायला गेलात तर अबाव 50 to 60% मार्केटमध्ये कॅश व्यवहार जास्त होतात. आणि काही व्यवसाय असे आहेत की 90 ते 100% व्यवहार नगदी होतात. इवन जर तुम्ही इंडिव्हिज्युअल अकाउंटिंग करत असताल, तुम्ही इन्कम टॅक्स भरत असताल तर एखाद्या फॅमिलीचे देखील 70-80% व्यवहार हे नगदी असतात. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नगदी व्यवहाराचं अकाउंटिंग करणं खूप सोपं आहे. आणि फ्युचर रेकॉर्ड कसलाच नाही आहे, कारण की हिशोब त्याच दिवशी संपवतो. ज्या दिवशी व्यवहार झालेला आहे त्या दिवशीच खरेदी होते, त्या दिवशीच पैसा जातो आणि त्याच दिवशीच व्यवहार संपतात. त्यामुळे अकाउंटिंग सुद्धा लवकर संपते, हिशोब सुद्धा करणं सोपं जातं. आपण डे टू डे किंवा मंथली जरी रेकॉर्ड प्रॉपर मेंटेन केला तरी देखील खूप सोप्या पद्धतीनं इंडिव्हिज्युअल अकाउंटिंग करणं सुद्धा सोपं आहे आणि बिझनेस अकाउंटिंग करणं सुद्धा सोपं आहे. तर क्रेडिट ट्रान्झॅक्शनमध्ये सुद्धा हे बघणं महत्त्वाचं आहे की अकाउंटिंग सुरू करण्या अगोदर पर्टिक्युलर बिझनेसमध्ये क्रेडिट ट्रान्झॅक्शनचं पर्सेंटेज किती आहे. मॅक्झिमम आपल्या देशामध्ये जे व्यवसाय आहेत कॅश ट्रान्झॅक्शनचं प्रमाण जास्त आहे, पण काही व्यवसाय मार्केटमध्ये असे आहेत त्या ठिकाणी क्रेडिट ट्रान्झॅक्शनचं प्रमाण जास्त आहे. तरी सुद्धा ॲज अ स्टुडंट, टीचर किंवा अकाउंटंट त्यांनी हे समजून घ्या की मी ज्या व्यवसायाचं अकाउंटिंग करणार आहे त्या व्यवसायाचे नगदी व्यवहाराचं प्रमाण किती आहे आणि उधार व्यवहाराचं प्रमाण किती आहे. म्हणजे त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला किती वेळ जाणार आहे, कशा पद्धतीनं करायचं आहे, काय स्पीड तुम्हाला मेंटेन करायची आहे, ही कन्सेप्ट तुमची क्लिअर होईल. ज्यांची ही कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे की ज्या व्यवसायाचं अकाउंटिंग करणार आहेत तिथं कॅश ट्रान्झॅक्शन किती आहेत आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शनचं पर्सेंटेज किती आहेत, त्यांना एकदम सोप्या पद्धतीनं अकाउंटिंग करता येईल, फास्ट अकाउंटिंग करता येईल, कन्फ्युजन राहणार नाही. कन्फ्युजन क्लिअर झालं की पर्सेंटेज ऑफ कॅश ट्रान्झॅक्शन आणि पर्सेंटेज ऑफ क्रेडिट ट्रान्झॅक्शन, हे जर कन्फ्युजन जर सगळ्यांचं क्लिअर झालं तर सर्वजण व्यवस्थितरित्या स्वतःचे अकाउंटिंग सुद्धा करू शकतील आणि बिझनेस अकाउंटिंग सुद्धा करू शकतील. आता एक्झाम्पल, जगातल्या कोणत्याही व्यवसायात जर आपण गेलो तर हे एक्झाम्पल असणारच आहेत. कॅश आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शनचे काही एक्झाम्पल मी या ठिकाणी दिलेले आहेत. बिझनेस ॲज पर प्रॉफिट पॉईंट ऑफ व्ह्यू, वर्किंग पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा लिगल पॉईंट ऑफ व्ह्यू, प्रत्येक प्रकारच्या व्यवसायामध्ये हे व्यवहार असणारच आहेत. किंवा तुम्ही इंडिव्हिज्युअल अकाउंटिंग, पर्सनल अकाउंटिंग जरी करत असताल तरी सुद्धा हे व्यवहार असणारच आहेत. मग कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये गुड्स परचेस इन कॅश किंवा गुड्स सोल्ड इन कॅश, प्रत्येक व्यवसायात हे दोन व्यवहार असतातच. नगदी वस्तू खरेदी करण्यात येते, नगदी वस्तू विक्री करण्यात येते. कॅश परचेस रिटर्न, क्रेडिट कॅश सेल्स रिटर्न, खरेदी केलेली वस्तू परत करण्यात येते, विक्री केलेली वस्तू परत येते. किंवा नगदी प्रॉपर्टी खरेदी करण्यात येते किंवा नगदी प्रॉपर्टी विकण्यात देखील येते.
किंवा मोठ्या प्रमाणावर रिसिप्ट आणि पेमेंट होतं. तर कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये मेनली 2 अकाउंट इन्व्हॉल्व असतात, कॅश अकाउंट आणि बँक अकाउंट. तर हे सगळे कॅश ट्रान्झॅक्शनचे एक्झाम्पल आहेत. तर क्रेडिट ट्रान्झॅक्शन कोणाला म्हणलं जातं? गुड्स परचेस ऑन क्रेडिट किंवा गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट, क्रेडिट परचेस रिटर्न, क्रेडिट सेल्स रिटर्न, क्रेडिट ॲसेट परचेस, क्रेडिट ॲसेट सेल, पेएबल, रिसिवेबल, हे सर्व क्रेडिट ट्रान्झॅक्शनचे एक्झाम्पल आहेत. लक्षात ठेवा, व्यवसायाचं अकाउंटिंग सुरू करत असताना तुम्ही जर पहिल्यांदा जर हे लक्ष दिलं, व्यवसायाचं अकाउंटिंग सुरू करत असताना जर तुम्ही फर्स्ट टाइम जर हे लक्ष दिलं, व्यवसायाचं अकाउंटिंग सुरू करत असताना पहिलं लक्ष द्या की तुम्ही कोणत्या व्यवसायाचं अकाउंटिंग सुरू करणार आहात. वर्किंग पॉईंट ऑफ व्ह्यू तो व्यवसाय कोणता आहे, प्रॉफिट पॉईंट ऑफ व्ह्यू व्यवसाय कोणता आहे आणि लिगली तो व्यवसाय कोणता आहे. आणि त्यानंतर पुढची स्टेप हे समजून घ्या की त्या व्यवसायात डेली किंवा मंथली किती ट्रान्झॅक्शन घडतात. काही व्यवसाय असे असतील की डेली 50 ट्रान्झॅक्शन घडत असतील, काही व्यवसाय असे असतील की डेली 5 ट्रान्झॅक्शन घडत असतील, काही व्यवसाय असे असतील की डेली 100 ट्रान्झॅक्शन देखील घडतात. तर ॲज अ बिझनेसमॅन, अकाउंटंट, सर्वांनी हे समजून घ्या की ज्या व्यवसायाचं अकाउंटिंग करायला त्या व्यवसायामध्ये डेली, मंथली, इयरली नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स किती आहेत, त्यापैकी नंबर ऑफ कॅश ट्रान्झॅक्शनचं पर्सेंटेज किती आहे आणि नंबर ऑफ क्रेडिट ट्रान्झॅक्शनचं पर्सेंटेज किती आहे. हे जर तुम्ही अकाउंटिंग सुरू करण्या अगोदर जर समजून घेतलं तर एकदम सोप्या पद्धतीनं कुठल्याही व्यवसायाचे अकाउंटिंग तुम्हाला करता येईल किंवा स्वतःची पर्सनल अकाउंटिंग सुद्धा करता येईल. तर हे अगोदर समजून घेणं महत्त्वाचं आहे. पुढचा जो महत्त्वाचा पॉईंट आपण इथं पाहणार आहोत की एक्झाम्पल्स. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ झाल्यानंतर, प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर मी त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत आणि आपण परत परत एकच स्टेटमेंट रिपीट करतोय, एज्युकेशन इज 2 वे प्रोसेस आहे. टीचर या ठिकाणी जेवढा इम्पॉर्टंट आहे तेवढाच इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी. टीचरचं काम आहे बेस्ट क्वालिटी एज्युकेशन देणं, तुमच्या क्युरी सॉल्व्ह करणं. तर विद्यार्थ्याचं काम आहे लक्ष देऊन व्हिडिओ ऐकणं, तुमच्या क्युरीज असतील ते विचारणं आणि जर क्युरीज नसतील, काही प्रश्न नसतील, तर सरांकडून जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्याची उत्तरं देणं. ही जर 2 वे प्रोसेस व्यवस्थित होत असेल, प्रॅक्टिस म्हणतो आपण, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, ही जर प्रोसेस व्यवस्थित होत असेल तर या क्लासमध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे, ऑनलाईन क्लासमध्ये अनेक स्टुडंट, टीचर आणि व्यापारी आज ऑनलाईन क्लास करत आहेत. तर मी कन्फर्म सांगेन की त्यांना स्वतःचं अकाउंटिंग सुद्धा व्यवस्थितरित्या करता येईल आणि जर त्यांचा कोणता व्यवसाय असेल तर बिझनेस अकाउंटिंग सुद्धा करता येईल. स्वतःचा इन्कम टॅक्स स्वतः कॅल्क्युलेट करता येईल आणि व्यवसायाचं GST देखील कॅल्क्युलेट करता येईल. फक्त स्टेप बाय स्टेप लक्ष देऊन व्हिडिओ ऐकणं, क्युरी विचारणं आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं, हे जर तुम्ही सिस्टमॅटिकली नियम पाळले तर नक्कीच तुम्ही अकाउंटिंगमध्ये परफेक्ट होताल, टॅलीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी परफेक्ट होताल. आता यासोबतच तुम्हाला आतापर्यंत आपण वेगवेगळे व्हिडिओ दिलेले आहेत, ते जर व्हिडिओ सगळे तुम्हाला आवडत असतील तर स्किल अकॅडमी लातूरचं दगडूशेठ सर या नावानं यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचे व्हिडिओ लाईक करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हे शेअर करा. स्किल अकॅडमी लातूर या नावानं फेसबुक पेज देखील आहे, ते फेसबुक पेज देखील लाईक करायचं आहे आणि त्यासोबत स्किल अकॅडमी लातूर या नावानं टेलिग्राम चॅनल देखील आहे. तर हे कशासाठी करायचं? तर अकॅडमीमार्फत कंटिन्युअस वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी, इव्हेंट, प्रोग्राम घेण्यात येतात, ज्याच्यामुळं विद्यार्थ्यांचा फायदा होईल. लक्षात ठेवा, एकदा जर तुम्ही टॅलीला ॲडमिशन घेतलेलं असेल तर अकॅडमीकडून तुम्हाला कंटिन्यू सपोर्ट राहील. असं नाही आहे की टॅली कोर्स संपला तुमचा सपोर्ट बंद होईल. हे जे तुम्हाला मी यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करायला सांगत आहे, याचा उद्देशच हा आहे की जर कुठलाही विद्यार्थी एकदा स्किल अकॅडमी लातूरला जर जॉईन झाला तर लाईफ टाईम त्याला स्किल अकॅडमीचे मेसेजेस मिळत राहतील, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज कळत जातील आणि नवीन नवीन जे मार्केटमध्ये अपडेट आलेले आहेत, अकाउंटिंगशी रिलेटेड, टॅक्सेशनशी रिलेटेड, ऑडिटिंगशी रिलेटेड किंवा टॅली सॉफ्टवेअरमध्ये बदल झालेले आहेत किंवा अकाउंटिंग सॉफ्टवेअरची काही महत्त्वाची माहिती आहे, तर हे सगळं या सर्व चॅनल्सच्या माध्यमातून तुम्हाला मिळत जातील आणि तुमचं नॉलेज अपडेट राहील. स्किल अकॅडमी लातूरचं मेन टार्गेट आहे जॉब अँड बिझनेस ओरिएंटेड एज्युकेशन विथ क्वालिटी ट्रेनिंग. तर प्रत्येकाला जॉब करता आला पाहिजे आणि बिझनेस असेल तर आपल्या बिझनेसचं अकाउंटिंग करता आलं पाहिजे, हेच स्किल अकॅडमी लातूरचं टार्गेट आहे. आणि हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मला सर्व विद्यार्थ्यांच्या सपोर्टची गरज आहे. तर असाच सपोर्ट तुमचा राहू द्या, रेग्युलर लेक्चर ऐका,
प्रश्न विचारा, प्रश्नाची उत्तरं द्या. तुमचं एक तुम्हाला एक्सपर्ट करण्याचं काम माझं राहील आणि तुमचं करिअर डेव्हलप करण्यास देखील स्किल अकॅडमी लातूर याच्या माध्यमातून मदत करण्यात येईल. तर भेटूयात पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.